नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीबद्दल. बुद्धिमान, चपळ आणि संवाद कौशल्यात पारंगत अशी ही रास असते. एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर ही रास आता उभी आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री हा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. बराच काळ तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात स्थिरता नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट नीट झाली की दुसरी समस्या उभी राहते. पण आता काळ बदलणार आहे. महादेवाच्या कृपेने नवीन संधी, नवीन मार्ग आणि नवीन आशा तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यात तुमच्या मनात खूप कन्फ्युजन होतं. योग्य निर्णय घेण्यात अडचण होती. कामात वारंवार बदल होत होते. मानसिक अस्थिरता जाणवत होती. फ्युचरबद्दल चिंता होती. महाशिवरात्रीनंतर परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. तुम्हाला योग्य दिशा मिळेल. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही संभ्रमात होतात त्याचे उत्तर आता अचानक सापडेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी पैशाच्या बाबतीत हा काळ हळूहळू सुधारणा घेऊन येईल. नवीन इन्कम सोर्स मिळू शकते. फ्रीलान्सिंग, साईड बिझनेस किंवा ऑनलाईन कामातून फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक ताण कमी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने जाऊही शकतो. म्हणून नियोजन करा, बजेट तयार करा, अनावश्यक खर्च टाळा. तुमची कम्युनिकेशन स्किल ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि आता तीच तुम्हाला पुढे नेईल. नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, इंटरव्ह्यूमध्ये यश, नेटवर्किंग म्हणून फायदा, व्यवसायात नवीन पार्टनरशिप तुम्हाला आता मिळू शकते. एक महत्त्वाचा सल्ला आहे, संधी आली तरी जास्त विचार करून ती गमावू नका. मिथुन राशीचे लोक मनाने खूप प्रेमळ असतात, पण कधी कधी ओव्हर थिंकिंगमुळे नात्यांमध्ये त्यांच्या अंतर येते. महाशिवरात्रीनंतर संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील, प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, कुटुंबाकडून साथ मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे वाटते ते स्पष्ट बोला. खूप दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचे मन आता शांत होत आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला आतून थकवले त्या हळूहळू आता दूर जाताना दिसतील. ध्यान, प्रार्थना किंवा मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणेल. चांगला काळ सुरू होत असताना काही गोष्टी टाळायला पाहिजे. ओव्हर थिंकिंग करू नका. एकाच वेळी अनेक कामे घेऊन बसू नका. निर्णय सतत बदलू नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. फोकस ठेवा. यश आपोआप जवळ येईल. महाशिवरात्रीनंतरचा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अचानक चांगली बातमी येईल. प्रवासाची संधी मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. करिअरमध्ये ग्रोथ मिळेल. तुम्हाला जाणवेल, हो, आता आयुष्य योग्य दिशेने चाललंय. मिथुन राशीची खरी ताकद तुमचा मेंदू वेगाने काम करतो. तुमची परिस्थिती स्वतःला बदलू शकतात. ही तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते आणि आता हीच ताकद तुम्हाला मोठा यशाकडे घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.